सूचना देईन दोन्ही टीमना, जो पण संघ जिंकेल त्यांना उद्या म्हणण्यापेक्षा आजच्याच रात्रीमध्ये सेमीफायनल खेळण्यासाठी यावं लागेल. एक सेमीफायनल आपण खेळवलेली ऑलरेडी सुपर 6ची आणि 6:30 वाजता जी टीम आज क्वालिफाय होईल त्यांना आज रात्री पुन्हा 6:30ला ती सुपर 6ची मॅच खेळण्यासाठी यायचं आहे. 3 ओव्हरची ती मॅच असेल खरेवली टीमसोबत. यस, खरेवली टीम जी क्वालिफाय झालेली आहे त्यांच्या विरोधात तुमची मॅच असेल. जी टीम आता जिंकून क्वालिफाय होईल. पहिलाच बॉल इथे मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव घेतली गेली. एका धावेच्या बरोबरीने बॅटिंग टीमने स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलंय. फलंदाजी मार्कवरती आपण शशांक आणि रोहित या दोन खेळाडूंना पाहतोय. विवेक जे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. 3 ओव्हरची ही मॅच आहे आणि पहिल्याच बॉलवरती एका धावेने मात्र सुरुवात होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावरचा चांगला चेंडू अपील झाली पंचांकडे. कॉट बिहाइंड साठी उत्साह पाहायला मिळाला होता. पंचांचा निर्णय पाहणं गरजेचं आहे. कॉट बिहाइंड साठी लाऊड अपील होती. पंच काय सांगतील, 2 पंच डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर निर्णय या ठिकाणी मात्र नक्कीच दिला जाईल. कॉट बिहाइंड साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. एज लागली की नाही पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये. पंचांचा निर्णयच अंतिम असेल. नॉट आउट. यस, नॉट आउटचा निर्णय हा पंचांच्या माध्यमातून मात्र इथून नक्कीच दिला गेला आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि त्याच्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग टीम आपण पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंचांच्या निर्णयांचा आपल्याला सन्मान करणे, कारण एक खेळाडू एक टीम जेव्हा पंचांचा सन्मान करते तेव्हा क्रिकेटचा खेळ आता टीमचा सन्मान करतो. हे बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ मात्र संपलाय. फलंदाज रोहित खरं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक हेडवरती उभे आहेत. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो. गोलंदाज तयार. आकुटप्पाचा बॉल. इथे पण शॉर्ट आर्म पोल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये घडला नाही. डॉट चेंडू मात्र येताना पाहायला मिळेल. कर्जत दहिवली टीम गेल्या कित्येक वर्षापासून कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या टीमने मात्र चांगला खेळ केलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार नाव कमवलं या टीमने. यॉर्कर होता खोलवर. टप्पाचा बॉल ऑन साईडला खोदून काढण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनकडे एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण एकाच धावेवरती मात्र समाधान या ठिकाणी मानलं जाईल. या एका धावेच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. 2 धावा या स्कोर कार्डवरती. मागच्या मॅचमध्ये पण भोईरवाडी टीमने अशीच सुरुवात केली होती. रनरेट फार स्लो होता, धावा कमी होत्या, पण त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये ॲक्सेलरेट केलं गेलं, धावा बनवल्या गेल्या, मॅच डिफेंड करताना जिंकली गेली. आणि त्यानंतर या मॅचमध्ये जर आपण पाहू शकाल तर सुरुवात थोडीशी शांत जरूर झाली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली होत असताना विवेक या खेळाडूची इथे बॅकफूट वरून पंच करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आहे. लोवर बाउन्स बेटन द बॅटर ऑन क्रीज या सिच्युएशनला तुम्ही पाहिलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू येतील तसं फलंदाजांवरती जे दडपण आहे ते वाढेल या मॅच मध्ये. येथून हेलिकॉप्टर उडवलाय. चांगला स्ट्रोक पण फिल्डर आहेत. कॅचला कॅरी केलं जाईल. फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि इथून पहिला धक्का. बॅटर आउट. कडे दिला गेलाय बॅटिंग करणाऱ्या टीम भोईरवाडी संघाला. चला नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचं आहे. विनंती असेल तुम्हाला. आणि याच विकेटच्या बरोबरीने आपण पाहू शकाल की पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपला गेलाय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे 2 विकेट. या ठिकाणी मात्र 1 नक्कीच मिळाली आहे आणि सुरुवात मात्र या ठिकाणी खराब झाली भोईरवाडी टीमसाठी. 2 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये मात्र बनवल्या गेल्यात. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. चला, फलंदाज बराचसा वेळ घेतला जातोय. फलंदाज बाद होऊन 1 ते 1.5 मिनिटांचा कालावधी झालेला अजूनही तुमचा नवीन बॅटर पोहोचत नाहीये. विनंती असेल स्पीडअप करण्याकडे लक्ष द्या मित्रांनो. आयोजकांचा वेळ बराचसा दवडत असतो. नाईट क्रिकेट आहे. तुम्ही पण आयोजन करत असाल तर तुम्हाला माहिती असेल किती मेहनत असते. थोडा स्पीडअप करायचं आहे. सहकार्य करा थोडा वेळेला. भावेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावा या ठिकाणी फक्त 2 बनवल्या गेल्यात. 1 विकेट मात्र मिळाले. गोलंदाज नवीन तयार झालेत. पहिलाच बॉल असेल ऑफ साईडला. ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळाली. राज या खेळाडूला मात्र तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस पाहताय. दहिवली टीमने आजच्या रात्रीमध्ये बॅटिंग डिपार्टमेंट असो, बॉलिंग डिपार्टमेंट असो, फिल्डिंग डिपार्टमेंट असो, चांगला खेळ केला आणि त्या चांगल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये ही टीम पोहोचली. भोईरवाडी टीमने जर आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये तेवढी पॉवर त्यांनी दाखवली नाही, पण गोलंदाजीमध्ये कमालीचा खेळ त्यांनी दाखवला आणि त्याच कारणामुळे 2 सामने जिंकल्यानंतर ही टीम देखील या क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाली आहे. या मॅचमध्ये पण जर आपण पाहिलं तर सुरुवात खराब झाली बॅटिंग टीमकडून. आखो टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक अनुपस्थित आहे. दुसरी धाव. कलेक्शन चेंडूचं जर झालं असतं तर रनआउटची संधी निर्माण झाली असती, परंतु एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये केलंय. हे तुम्हाला करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. जिथे मोठे फटके मारण्यापासून जर तुम्हाला वंचित ठेवलं गेलं असेल तर एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर, दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर हे तुम्हाला करावंच लागतं आणि ते 2 धावा मिळाल्यात. इथे बॅटची कडा आणि विकेट किपरने कोणतीच चुकी केली नाही. कॉट बिहाइंड. दुसरा फलंदाज बाद. ड्राईव्ह करण्यात आलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत वाडिश लॉंगॉनकडे आणि एकच धाव या बॉलवरती मात्र मिळाली गेली आहे. कृष्णा हा खेळाडू मात्र क्रमांक 4 या पोझिशनवरती मैदानामध्ये इन झालाय आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव आली आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 6 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. अजूनही 8 बॉल बाकी आहेत पहिल्या 17 मध्ये. आणखी एक बॉल स्लोवर होता. गती परिवर्तन केलं होतं. आउटसाइड द ऑप्स्टमचा बॉल ऑन साइड वरती खेचलाय. मेरिटच्या हिशोबाने तुम्हाला बॅटिंग करावी लागते. ज्या दिशेने बॉल येतील त्या दिशेने जर तुम्ही फटके खेळले तर तुम्हाला धावा जास्तीत जास्त मिळतील. खरं तर तुम्हाला ॲज अन बॅटर मैदानाच्या 4ही बाजूला फटके मारता आले पाहिजेत, धावा बनवता आल्या पाहिजेत, तेव्हाच तुम्ही परिपूर्ण खेळाडू होऊ शकता. एकाच दिशेने जर तुम्ही खेळत राहिलात तर तुमचा खेळ यशस्वी होणार नाही. इथे पण बॅटची कडा आणि विकेट आणखीन एक जाती आहे. षटकांचा खेळ संपलाय. 3.5च्या सरासरीने फक्त 7 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये भोईरवाडी टीमच्या धावफलकावरती जमा झाल्यात. शेवटच्या ओव्हरचा खेळ मात्र बाकी असेल. पहिल्या 17 मध्ये डेथ ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती विकी
हा गोलंदाज मात्र यावेळेस सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 या पोझिशनवरती मात्र इन झालेत. बघा येणारे शेवटचे 6 बॉल बाकी या पहिल्या सत्रामध्ये. विकी पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका डीप मध्ये फिल्डर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी ही दौड लगावली गेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण या ठिकाणी नकार दिलाय. फलंदाजांना माहिती आहे टॉप ऑर्डरचे बॅटर्स मात्र आपण गमावलं आणि अशा परिस्थितीमध्ये जर आणखीन विकेट गेल्या तर ज्या धावा बनणार आहेत त्याच्यामधील आणखीन 4-5 धावा कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपण सावध पवित्रा घेतला कारण जिथे डबल आहे तिथे डबल अशा धावा घेतल्या तर आपल्या टीमसाठी ते सोयीचं असेल आणि तेच केलं आहे. आखो टप्प्याचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा राईज होतोय. ओव्हर द हेड हा बॉल बाउंड झालाय. पंचांनी केले 2 हात समांतर कारण चेंडू होता अवांतर आणि 1 बाउंडची वॉर्निंग पण या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाईल. खरं तर वाईड चेंडू जेवढे येतील तेवढे भोईरवाडी टीमसाठी चांगले असतील कारण जेवढ्या जास्त एक्स्ट्रा धावा त्यांना मिळतील तेवढा चांगला आहे. परंतु इथे घुटना टेक फटका बॉल हवेमध्ये आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. चांगला वापर केला. बॅकफुट वरती स्ट्रोक खेळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र धावता धावता रनआउटच्या स्वरूपात बाद. इथे मात्र 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1 धाव मिळाली होती या बॉलवरती परंतु रोहित यांना स्ट्राईक स्वतःकडे हवी होती आणि त्याच्यामध्येच त्यांनी मात्र विकेट सॅक्रिफाईस केली. मयुरेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आहे पण रोहित यांनी निर्णायक क्षणी षटकार मारला. असंच चित्र आपल्याला मागच्या मॅचमध्ये पण पाहायला मिळालं होतं जिथे भोईरवाडी टीमने सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फार कमी धावा बनवल्या होत्या पण शेवटच्या षटकामध्ये जे 2 षटकार रोहित यांनी मारले आणि त्याच्यामुळेच 33 या आकड्यापर्यंत टीम पोहोचली आणि 34चा बचाव करत असताना सामना जिंकला. या मॅचमध्ये पण सुरुवातीक षटकामध्ये जो षटकार मारला त्याच्यानंतर मॅचला मात्र कलाटणी मिळाली आहे. इथे पुढे सरसावले स्टेप आउट केलाय. एकटा लढलाय रोहित है तो मामला फिट है. आलाय षटकार. दोन बॉलचा खेळ बाकी असं वाटलं होतं. दैवली संघ 12-15 पर्यंत थांबवतोय की काय पण इथे 23 झाल्यात. या बॉलवरती देखील बॉल चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झाले. नजर हटी और दुर्घटना घटी. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये या ठिकाणी केलं गेलं. 2 धावा मिळाल्या. 25 या आकड्यापर्यंत टीम पोहोचली आहे. शेवटच्या बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. 25 धावा केल्यात पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 7 आणि त्याच्यानंतर
या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 18 धावा विकी यांनी खर्च केल्यात आणि मॅचचं चित्र पूर्णपणे पलटवून टाकलंय. धावा झाल्यात त्या 25 धावा. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल या मॅच मध्ये. टार्गेट सेट करणारा चेंडू पुढे सरसावलाय, तिथून मात्र विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतील बाद आणि या विकेटच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. ऑन द टोटल भोईरवाडी टीमने धावा बनवल्यात 25 धावा. येणारे 18 बॉल आणि दहिवली टीमला सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर 26 धावेंची गरज. पवार केटी नावलंय गाजला जगात फेमस झाला. नावलंय गाजला जगात फेमस झाला. अरे नावलंय गाजला जगात फेमस झाला. नावलंय गाजला जगात फेमस झाला. अरे अजिंक्य पवार केटी नावलंय गाजला. अजिंक्य पवार केटी नावलंय गाजला. आता नावलंय गाजला जगात फेमस झाला. अरे नावलंय गाजला जगात फेमस झाला. नावलंय गाजला जगात फेमस झाला. नावलंय गाजला जगात फेमस झाला. योगी शांत बागडे केटी नावलंय गाजला. योगी शांत बागडे केटी नावलंय गाजला. अरे नावलंय गाजला युट्यूब फेमस झाला. नावलंय गाजला युट्यूब फेमस झाला. अरे नावलंय गाजला. या ठिकाणी आपण जरी पाहिलं अजिंक्य पवार केटीसीचे फाउंडर असतील तरी निशांत बागडे केटीसीचे हुकमी एक्के आहेत आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं की केटीसीचा प्रवास हा आज एवढा बहरलेला आहे. त्यामुळे निशांत बागडे यांचं योगदान विसरता कामा नये. जर आपण कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हचा विचार केला, चांगलं गाणं आपण DJ ऑपरेटर यांच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. 25 धावा या ठिकाणी मात्र जमा झालेल्या आहेत. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 26 धाव्यांची मात्र या ठिकाणी गरज असेल. चला दहिवली टीम सलामीची जोडी आपण मैदानामध्ये लगेच रवाना करायची आहे. चौथी रात्र, पहाटेचा प्रहर, शेवटचं सत्र, 18 मध्ये 26ची गरज. भोईरवाडी आणि अगेन्स्ट दहिवलीची मॅच. अखेर आजचा दिवस आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आता आलेला आहे. चला सलामीची जोडी पाठवा. दहिवली टीम 5:07 घड्याच्या काट्यामध्ये झालेली आहेत. सलामीची जोडी आपण लगेच पाठवावी कारण आपल्याला मॅच या ठिकाणी आता लगेच सुरू करायची. आजच्या रात्रीचा खेळ आपल्याला लगेच संपवायचा आहे. त्यामुळे विनंती असेल दहिवली टीम जोडी पाठवा सलामीची. चला पुनश्च एकदा राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेणगाव यांनी आयोजित केलेल्या आमदार चषक 2026 मोठे वेणगावच्या या स्पर्धेच्या 4थ्या रजनीमध्ये मी समालोचक मानस मनोरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करेन. मॅचच्या दिशेने आपण जातोय जिथे दहिवली आणि भोईरवाडी या दोन टीम दरम्यान मात्र ही तिसऱ्या फेरीची लढत सुरू आहे. 18 बॉलमध्ये 26 धावेंच्या टार्गेटचा पाठलाग करायचा दहिवली टीमला. पियुष धनवी आणि त्यांच्या समवेत रेहान शेख ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
बॉलिंग ट्रॅकवरती जर्सी नंबर 07 सौरभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला भोईरवाडी टीम मॅचला आपण त्वरित या ठिकाणी सुरुवात करायची आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 26 धावेंची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टाइम अलर्ट आहे, क्लॉक तुमचा चालू आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंपल्सरी झाली पाहिजेत. 18 बॉल 26 ची गरज आहे. पियुष धनवी, रेहान शेख ready with the bat. Saurabh is ready with the ball. We are going to start the run chase. मैदानाच्या आतमध्ये इथे रन चेजला सुरुवात. पहिलाच बॉल असेल. बॅकफुटला गेल्यात, कव्हरच्या डोक्याच्या वरून स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिला बॉल, पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती सुरुवात चांगली झाली आहे. दुसरा बॉल फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. नींद चुराई चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया. चौकार आलाय. 2 बॉल 2 चौकार 8 धावा या स्कोर कार्ड वरती चांगली सुरुवात केली आहे. पियुष धनवी या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये पण चांगला परफॉर्मन्स बीमर साठी रेफर केलेला आहे. चला तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच दिला गेला. 2 बॉल 2 चौकार. ज्यांनी रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने कदाचित तो रिव्ह्यू गमावलेला आहे. आपण 2 बॉल मध्ये 8 धावा या ठिकाणी झाल्या गेल्यात. स्लोवर लेंथ आणखी एक चांगला स्ट्रोक, पण यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. चांगला एफर्ट या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. प्रॉपर प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग गोलंदाजी. स्लोवर बाउन्सर, अशा पद्धतीचे स्लोवर बाउन्सर जेव्हा येतात तेव्हा सर ड्वेन ब्रावो यांची आठवण मात्र होते. कारण ते देखील त्यांच्या नॅचरल ॲक्शनमध्ये हवेमध्ये बॉल स्विंग करताना स्लोवर बाउन्सर्स जे टाकायचे, स्लोवर फुल टॉसेस जे टाकायचे, ते चेंडू फार सक्सेसफुल ठरले. आणि यावेळेस पण तसाच बॉल आहे. हा स्लोवर फुल टॉस होता, हवेमध्ये बॉल स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळालं. डॉट चेंडू देखील या ठिकाणी फेकला गेलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. 26चा पाठलाग करायचा आहे. विजयासाठी अजून जरी आपण पाहिलं तर 17 धावेंची मात्र गरज असेल. बॅकफुटला गेल्यात, स्क्वेअर कटचा फटका हलक्या हाताने दिशा दिली आहे. पुश करा, खुश रहा. कारण फलंदाजांना माहिती आहे की रिक्वायर रन रेट या ओव्हरमध्ये पूर्ण झालाय. त्यामुळे जे ते गरज नाहीये ते आक्रमण करायचं पण नाही आहे. आणि त्यामुळे सावध पवित्रा घेतलाय, सिंगल धाव घेतली आहे. त्यांना माहिती आहे की पियुष चांगल्या फॉर्ममध्ये, त्यामुळे त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो ॲज अन बॅटर वन हॅज टू बी द अटॅकर, अनदर वन हॅज टू बी द अँकर. त्यामुळे रियान अँकरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि पियुष यांना अटॅकरची जबाबदारी दिली आहे. 1 धाव मिळाली गेली. लीव्ह केले बॉलला. पंचांनी 2 हात समांतर केले. अवांतर बॉलचा सिग्नल मात्र आमच्यापर्यंत या ठिकाणी नक्कीच पोहोचवलाय. व्हाईट बॉलच्या बरोबरीने धावा मात्र इन्क्रीज होताना पंचांचं पण कौतुक करावं लागेल. कारण शहापूर सारख्या विभागातून एवढा लांबचा प्रवास करून MR पॅनल, 99 सरकार, महादेव ठाकरे सर, त्यांचं सुपुत्र राज ठाकरे सर आणि विजय जगताप सर तर थेट खर्डीवरून एवढ्या लांबून खर्डीवरून एवढ्या लांबून या ठिकाणी येत असतात. त्यामुळे पंचांचं विशेष कौतुक करायला पाहिजे. कारण ट्रॅव्हलमध्ये पण स्ट्रगल असतो. व्हाईट बॉल या ठिकाणी नक्कीच आलाय. 1+1च्या 2 धावा. ट्रॅव्हलमध्ये स्ट्रगल असं आहे कारण गेल्या 3 वर्षापासून माझं पण मुंबईमध्ये कॉलेज आहे. त्यामुळे जे ट्रॅव्हल होतं त्याच्यामध्ये ते स्ट्रगल असतं आणि त्यामुळे एवढ्या लांबून हे पंच येत आहेत. त्यामुळे त्यांचा पण एक स्ट्रगल आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यामुळे त्यांचा आपण विशेषतः आभार व्यक्त केलं पाहिजे. ऑन साईडला बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका घरंगत चाललाय वाडिश लॉंगहॉर्नकडे. यावेळेस मिस फिल्डिंग झाली आहे. चुकी केली क्षेत्ररक्षकाने. आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना ही परिस्थिती आहे. आमदनी 98, खर्चा रुपया, धावा कमी आणि त्याच्यामध्ये केलेली मिसफिल्डिंग, झालेल्या चुका, दिलेल्या एक्स्ट्रा धावा बॅटिंग टीमसाठी डोईजड असतील. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहिवली टीमने बनवल्यात 14 धावा स्कोर कार्ड वरती.
विदाऊट लॉस. येणारे मात्र 12 बॉल आणि विजयासाठी 12 धावेंची गरज. 12 बॉल आणि विजयासाठी 12 करायचे. यस, क्षमा असावी, स्कोर कार्ड मध्ये चेंजेस झालेले आहेत कारण शेवटच्या बॉलवरती 2 धावा होत्या, त्यामुळे अपडेट आम्ही केलं. 15 धावा झालेल्या आहेत. 12 मध्ये आता 11चीच गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 बॉल आणि विजयासाठी 11ची गरज आहे. गोलंदाज यावेळेस तयार. 12 बॉल 11 बॉल हवेमध्ये. कॅचचा चान्स आणि इथून भोईरवाडी टीम मॅच मध्ये कमबॅक करत असताना कॅचला कॅरी केलं जाईल. जसं चित्र मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं, सुरुवात खराब झाल्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये जी गोलंदाजी झाली त्या गोलंदाजीच्या जोरावरती भोईरवाडी टीमने सामना जिंकला. जरी हे समीकरण 12 मध्ये 11चं होतं आणि विकेट नंतर 11 मध्ये 11चं समीकरण असेल, परंतु मॅच मध्ये भोईरवाडी टीमचा कमबॅक या ठिकाणी होईल. कारण एक बॉल क्रिकेटमध्ये लागतो आणि एक चेंडू नंतर जर तुम्ही चांगला खेळ केला तर कमबॅक तुमचं होतं. मोमेंटम तुमच्या टीमकडे येतो आणि मोमेंटम आल्यानंतर विजयाच्या दिशेने पण तुम्ही जात असता. 11 बॉल बाकी आहेत. 11 धावेंची गरज आहे. संघर्ष करावा लागेल, लढाई करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नसतो, जो प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणून अडचणीच्या काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. आणि ते मात्र भोईरवाडी टीमला एकमेकांना सांगावं लागेल. 11 खेळाडूंना योगदान द्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, तरच हा सामना तुमच्या टीमच्या दिशेने जाऊ शकेल. अन्यथा ही मॅच तर सध्या तरी दहिवली टीमच्याच बाजूने आहे. कारण आपण पाहिलं तर शेवटचे 10 बॉल आणि विजयासाठी 10 धावेंची गरज. 10 बॉल बाकी आहेत. 10 धावेंची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे. एकात मोठा फटका या मॅच मधील हवा पूर्णपणे काढून टाकताना पाहायला मिळेल. येथे बॅट फिरली गेली आहे. गरज नाहीये मोठ्या फटक्यांची, परंतु ते प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. टॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल. शेवटचे 9 बॉल आणि आता मात्र 10ची गरज आहे. जर तुम्ही 10 वाचवल्या तर तुमची वाह वाह होईलच, परंतु बॅटिंग टीमने जरा सामना इथून गमावला तर त्यांच्या टीमसाठी दुर्दैवी हार असेल. कारण सामना त्यांच्याच टीमच्या बाजूने अजून देखील आहे. 9 बॉल 10 धावेंचं इक्वेशन सोपं असेल या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. फुल टॉस पण मिस केलाय. संधी दिली होती, दैव देतं कर्म नेतं. परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दूध का जला छाछ भी फूक फूक कर पिता है. येथे आपण पाहिलं चांगल्या चेंडूवरती मिस झाला आणि फुल टॉस पण यावेळेस मिस झालाय. 1 धाव या चेंडूवरती मात्र मिळाली गेली आहे. शेवटचे आता 8 बॉल बाकी आणि विजयासाठी 9 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल या ओव्हरचे महत्वाचे असतील. इथून पुन्हा एकदा बॅट वरली गेली. आणखीन एक डॉट बॉल आलाय. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर. त्यांनी गमावलेला आहे कारण त्यांनी बिमरसाठी कॉल दिला होता जो अनसक्सेसफुल झाला होता, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय, पुन्हा घेता येणार नाही. बॅटिंग टीम पंचांना वरती कोणत्याही प्रकारचा दबाव आपण आणू नका प्लीज. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि आता शेवटचे 7 बॉल या ठिकाणी बाकी असतील आणि विजयासाठी 9 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काय सामना झालाय. या ओव्हरने पूर्णपणे या मॅच मध्ये रोमांच काही परिस्थिती आणली आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, पण बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इलाका तेरा धमाका मेरा. या षटकाराने विजयाच्या समीप जाताना दैवली संघ मिळतील 6 धावा. टोटल पण आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. टीमची धाव संख्या यावेळेस जाऊन पोहोचली गेली आहे 23 या आकड्यावरती. मी नेहमी सांगत असतो, वर्गातले 10 चांगले विद्यार्थी, 1 खराब विद्यार्थी जो पूर्ण वर्गाला बिघडवतो. ओव्हरचे 5 चांगले चेंडू, 1 खराब चेंडू पूर्ण ओव्हरला बिघडवतो. आणि तेच चित्र आपण पाहिलं.
एक खराब बॉल आणि पूर्णपणे मॅच फिरली गेली. जी मोमेंटम जो बनवला होता टीम भोईरवाडी संघाने, सामना जो बनवला होता, मॅचमध्ये रोमांच या ठिकाणी आला होता, परंतु एका षटकाराने मॅचची हवा पूर्णपणे काढून टाकली आहे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 3 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ द टुर्नामेंट. त्याच्यामुळे 6 मध्ये 3 तुम्हाला कंपल्सरी बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग जो रूल वैयक्तिकरित्या मला कधीच आवडला नाही. कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही टीम सेम एंट्री देत असतात. एखाद्या टीमने जर टॉस जिंकला, दुसऱ्या सत्रामध्ये त्यांची बॅटिंग आली, त्यांनी जर धावा इक्वल केल्या तरी पण त्यांचाच संघ पराभूत होतो. त्यामुळे कुठे ना कुठेतरी रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशन, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन या नियमांकडे लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा मी कल्याण डोंबिवलीमध्ये समालोचन करतो तिकडे विकेट्सवरती काउंट केलं जातं, टॉसवरती काउंट केलं जातं. आपल्या इकडे संपूर्ण रायगडमध्ये कंपल्सरी चेसिंगचा नियम आपण पाहतो आणि या नियमांमुळे बऱ्याचशा टीमचं नुकसान पण झालेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी भविष्यात हे नियम बदलतील. 6 मध्ये 3ची गरज आहे. ऑन साईडला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकाराच्या बरोबरीने दहिवली टीम पोहोचली आहे सुपर 6 मध्ये.